रविवाराला तर असं वाटतं की या पोरांची ना रविवारी पण शाळा असायला पाहिजे. तर माझा उपवास होता म्हणून सकाळ सकाळी मी थोडंसं चहा बनवून घेतला. तर ह्या दोघांची ना बिना आंघोळ करता अशी काही मस्ती चालली होती. तर त्याला सुट्टी दिवशी ना तनिषला जबरदस्तीनं आंघोळ वगैरे करायला पाठवावं लागतं. त्याला आंघोळीला पाठवलं आणि त्याच्यानंतर मग नाश्त्यामध्ये ना आज मायोनीज सँडविच बनवलेले होते. रोज भाजी चपाती डब्यामध्ये द्यावं लागते, त्यामुळे म्हटलं चला सुट्टी आहे त्या दिवशी तर त्याला काहीतरी वेगळं बनवून देऊया. नाश्ता करून घेतला आणि अक्षराची सागर वेणी घालायची होती. तर म्हणलं खिडकीमध्ये ऊन आले तिथंच बसून ना तिची वेणी घालून दिली. थोडा वेळ बसल्यानंतर परत मग स्वयंपाकाला लागले. तर आज तनिषच्या आवडीची पनीरची भाजी होती. भाजी करून ठेवली आणि चपात्या करस तोपर्यंत ना तनिष किचनमध्ये 10 ते 15 वेळा तर येऊन एरझारे घालून गेला असेल, कारण त्याची आवडीची पनीरची भाजी होती. स्वयंपाक झाल्यानंतर त्याला ताट करून दिलं. मी पण जेवण केलं आणि मग सगळं आवरल्यानंतर ना दुपारच्या वेळेला थोडंसं ब्लाऊज शिवायला घेतलेलं. त्याच्यानंतर 1 तारखेपासून त्याची पेपर पण चालू आहेत म्हणून थोडासा अभ्यास वगैरे घेतला. तर कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.